काली आई मी सई माते की बोला तर वरच्या मामरीचा लखाबाई ओ लखाबाई 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 आग लखाबाई ग माझी आई आग लखाबाई ग माझी आई आग लखाबाई ग माझी आई लखाबाई ग माझी आई आग लखाबाई ग माझी आई लखाबाई ग लखाबाई ग बघा तर माझ्या वरखेडच्या मामरीचा गाडा निघतो कसा काला लखाबाईचा गाडा गाडाबाई चालवत या कोण पाया सांबाजी लिंबाजी गाडी वाहन संग मागीर पहिलं बोलती मरीला का ग कोकणात गेली आजी कोकणात गेली माझी माता डाळ उलटी पायदा आमचे गुरुबंधू रणजितदादा खटांगडे आणि या गाण्याचे लेखक आमचे परम मित्र बापूदादा खुडे म्हणून सांगायचं काय यांनी सांगितलं काय आला लखाबाईचा गाडा मग बाई आला लखाबाईचा गाडा म्हणून माझे मोठे बंधू सतीशदादा निर्भवणे त्यांचं चैत्र महिन्यात फेमस झालेलं गाणं आला मी असा बाईचा गाडा ते गाणं मी गायलेलं आहे शुभम निर्गुण ऑफिशियल युट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता. तर आमच्या गुरुबंधूंनी आणला लखाबाईचा गाडा म्हणून मी सांगतो काय कचाईताचा आला महिना ना गाडी वानाला निरोप धाडा. हे गाणं तुम्ही माझ्या शुभम निर्भवणे युट्यूब चॅनलला बघू शकता. या गाण्यामुळे माझी महाराष्ट्रामध्ये ओळख झाली म्हणून मला सांगायचं काय का कचाईताचा आला महिना ना गाडी वानाला निरोप धाडा. लखाबाईचा सवाईचा सवाईचा आला या गाडाबाई
माझं या नवरात्रीमध्ये आधी माझ्या शक्ती स्मशान काल आहे कानूरच्या मेसाबाईचं गाणं नवरात्रात भरपूर फेमस झालं. पिंटू दादा बल्लाळ मुंबईचे मल्हार म्युझिक त्या चॅनलला माझं ते गाणं आहे. त्या गाण्याचा पण मुकडा तुमच्या समोर सादर करतो. बोलायरा बघा ती कानूरची स्मशान काली आहे मेसाबाई. कोण कोण कानूरला गेलंय? कोण कानूरला गेलं नाही अजून? मध्ये कानूरची मेसाबाई त्या कानूर गावात कशी आली गाण्याचा सांगतो शब्द लक्षात असू द्या. बघा कलंबन तांड्यात आली मग बाई त्या कानूर गावाची झाली. लमन तांड्यात आली बाई कानूर गावाची झाली.